शिवाय. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतक मनमोहना, मदमत्सर कानन दहना, हे भवभयपाशनिकृन्तना, भवानी रंजना भयहारका. हिमाद्रीजा माता गंगाधरा, सिंधुर्वदन जनका कर्पूरगौरा, पद्मनाभमनरंजना त्रिपुरहरा, त्रिदोषशमना त्रिभुवनेशा, नीलग्रीवा सुहास्यवदना, नंदीवहना अंधकमर्दना, गजांतका दक्षऋतुदलना, दानवदमना दयानिधे, अमितभक्तप्रियकरा, ताटीकांतपूज्य त्रितापहरा, तुझे गुणवर्णावया दशशतवक्त्रा, शक्ती नवेची सर्वथा, नित्यशांत निर्विकल्प निरंजना, आशापाशरहित विरक्तपूर्णा, निजभक्तपाश विमोचना, जन्ममरणामोचक जो, जे विषय कामनायुक्त तुझ स्वामी अनन्य भजत, त्यासी पुरविसी विषय पदार्थ, जे जे इच्छित सर्वही, सकामासी कामना पुरवून, तू निज ध्यानी लाविसी मन, तेच परमविरक्त होऊन पदनिर्वाण पावती. सोमवार शिवरात्री प्रदोष, आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष, येच विषयी कथा निर्दोष, सूत सांगे शौनकादिका. आर्यवर्त देश पवित्र, तेथेचे चित्रवर्मा नाम नृपवर, जैसे पूर्वी नलहरिश्चंद्र, तैसा पुण्यशील प्रतापी, जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ, तैसा गोविप्र प्रपाळ करुपाळ, दुष्ट दुर्जन शत्रु खळ, त्यासी काळ दंडावया. प्रयत्नांविषयी जैसा भगीरथ, बळासी उपमी जे वायुसुत, समरभूमीस भार्गव अजित, विरोचनात्मज दानाविषयी, शिव आणि श्रीधर, त्यांच्या भक्तीस तत्पर, त्यास झाले बहुत पुत्र, पितया तुल्य प्रतापी. बहुत नवस करिता पंचवदना, एक कन्या झाली शुभानना, सुलोचना नैषद अंगना, उपमेस तिच्यान पुरती. तारकारी जनक शत्रुप्रिया, वृत्रारी शत्रुजनक जाया, उपमा देता द्विजराज भार्या, बहुत वाटती हळुवट. ते अपर प्रतिमा भार्गवीची, उपमा साजे हेमवतीची, की द्रुही न जाया पुत्री मित्राची, उपमा साच द्यावी तिथे. कलंकरहित रोहिणी धव, तैसा मुख शशी अभिनव, त्रैलोक्य सुंदर गाळुनी सर्व, ओतिले वाटे कमलोद्भवे. तिच्या जन्मकाळी द्विज सर्व, जातक वर्णिती अभिनव. चित्रवर्मा रायासी अपूर्व, सुख वाटले बहुतची. एक द्विज बोले सत्यवानी, ही होईल पृथ्वीची स्वामिनी. 10 सहस्त्र वर्षे कामिनी, राज्य करील अवनीचे. एकता तोषला राव बहुत, द्विजास धनवस्त्रे अलंकार देत. जेने जे मागितले ते पुरवीत, नाही ने देन म्हणेची. तिचे नाम सीमंतिनी, सीमा स्वरूपाची झाली तेथुनी. लावण्य गंगा चातुर्य खानी, शारदा ऐसे जानीजे. राव संतोषले कोंदला बहुत, तो अमृतात विषबिंदू पडत. तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला, 14वे वर्षी सीमंतिनीसी, वैधव्ये निश्चयेसी. ऐसे एकता राव मानसी, उद्विग्न बहुत जाहला. वाटे वज्र पडिले अंगावरी, की सौदामिनी कोसळली शिरी. किंवा काळीजी घातली सुरी, तैसे झाले रायासी. पुढती बोले तो ब्राह्मण, राया शिवदये करुण. होईल सौभाग्यवर्धन, सत्य सत्य त्रिवाचा. विप्रसदना गेले सवेग, रायासी लागला चिंतारोग. तवती शुभांगी उद्वेग, रहित उपवर जाहली. सकळ कळा प्रवीण, चातुर्य खानीचे दिव्यरत्न. तिचे ऐकता सुस्वर गायन, धरिती मौन कोकिळा. अंगीचा सुवास पाहुन, कस्तुरी मृग घेती राण. पितयास आवडे प्राणाहुन, पाहता नयन धाती. वदन पाहुन रतिपती लज्जित, कटी देखुनी हरिवदन दाखवीत. गमन देखुनी लपत, मराळ मानस सरोवरी.
क्षण एक चाले गजगती, देखो निशंकला करीपती. कुरळकेश देखुनी भ्रमर पंक्ती, रुंजी घालिती सुवासा. कमळ मृगमीन खंजन, लज्जित देखून जीचे नयन. वेणीची आकृती पाहुन, भुजंग विपरी दडाले. या वृक्षावरुनी त्या वृक्षी देख, शुकपळती पाहता नासिक. बिंब फळे अति सुरेख, लज्जित अधर देखता. पक्व डाळिंब बीज सुरंग बहुत, त्यास लाजविती जिचे दंत. कुच देखुनी कमंडलू शंकित, स्वरूप अद्भुत वर्णू किती. तनुचा सुवास अत्यंत, जाय 10 योजन पर्यंत. सूर्यप्रभा समकांती भासत, शशी सम मनोरमा. झाली असता उपवर, तिच्या पद्मिनी सख्या सुंदर. किन्नर कन्या मनोहर, गायन करीती तिज पाशी. त्यांच्या मुखे करुणी, वार्ता ऐके सीमंतिनी. 14 वर्षी आपणा लागुनी, वैधव्य कथिले ऋषीने. परम संताप पावली ते समयी, याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी. तिचे पाय धरुनी लवलाही, पुसे सद्गद होऊनिया. सौभाग्यवर्धन व्रत, माये कोणते सांग त्वरित. कोणते पूजू दैवत, कोणत्या गुरुसी शरण जाऊ. सांगितला सकळ वृत्तांत, 14वे वर्षी वैधव्य यथार्थ. मग मैत्रेयी बोलत, धरी व्रत सोमवार. सांगे शिवमंत्र पंचाक्षरी, तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी. निशी झाली या पूजा वा त्रिपुरारी, षोडशोपचारे सप्रेम. म्हणे तुझ दुःख झाले जरी प्राप्त, तरी न सोडी हे व्रत. ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुत, पूजी माये अत्यादरे. पडिले दुःखाचे पर्वत, तरी टाकू नको हे व्रत. उबग्न धरी मनात, बोलन ठेवी व्रताते. त्यावरी नेषधराज नळजान, त्याचा पुत्र इंद्रसेन. त्याचा तनय चित्रांगद सुजान, केवळ मदन दुसरा. 64 कळायुक्त, जैसा पितामह नळ विख्यात. सर्व लक्षणी दिसे मंडित, चित्रांगद तैसाची. कुंभिनी शोधिली समग्र, परी त्याहून नाही सुंदर. तो 30 योजिलावर, राशी नक्षत्र पाहुनी. इकडे सीमंतिनी आचरे व्रत, सांगितल्याहून विशेष करीत. 8 दिवसा 11 शत, दंपत्ते पूजित वस्त्रालंकारे. आणि कही ब्राह्मण भोजन, आल्या अतिथा देत अन्न. सांग करी शिवपूजन, जागरण सोमवार निशी. पंचसूत्री शिवलिंग, मणिमय शिव सदन सुरंग. कोण एक न्यून प्रसंग, न घडे सीमंतिनी पासुनी. शिवास अभिषेकता पाप संहार, शिवपूजने साम्राज्य अपार. गंधाक्षता माला परिकर, सौभाग्यवर्धन त्या करिता. शिवापुढे धूप जाळिता बहुवस, तेने अंग होय सुवास. दीप चालविता वंश, वर्धमान होय पे. आणि कही दीपाचा गुण, कांती विशेष आयुष्यवर्धन. नैवेद्य भाग्यपूर्ण, वर्धमान लक्ष्मी होय. तांबूलदाने यथार्थ, सिद्धचारी पुरुषार्थ. नमस्कारे आरोग्य होत, प्रदक्षिणे भ्रमनासे. जपे साधे महासिद्धी, होम हवने होय कोशवृद्धी. कीर्तन करिता कृपानिधी, सांबटाके पुढे उभा. ध्याने होय महाज्ञान, श्रवणे आदी व्याधी हरण. नृत्य करिता जन्म मरण, दुर्जटी दूर करीतसे. तंतवितंत घन सुस्वर, शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र. तेने कंठ सुरस कीर्ती अपार, रत्नदाने नेत्र दिव्य होती. एवं सर्व अलंकार वाहता, सर्वाठाई जय लाभ तत्वता. ब्राह्मण भोजन करिता, वर्णिले सर्व प्राप्त होय. मैत्रेयीने पूर्वी व्रत, सीमंतिनीस सांगितले समस्त. त्याहून ते विशेष आचरत, शिवपूजित आदरे. त्यावरी नेषधाचा पुत्र, चित्रांगद नामे गुणगंभीर. त्यासी आनोनिया सादर, सीमंतिनी दिधली. 4 दिवसपर्यंत सोहळा झाला जो अद्भुत. तो वर्णिता ग्रंथ यथार्थ, पसरेल समुद्रा ऐसा. सहस्र अर्बुदे धन जाना, राये दिधली वरदक्षिणा. वस्त्रे अलंकार नवरत्ना, गणना कोना न करवे. अश्वशाळा गजशाळा, रत्नखचित याने विशाळा. चित्रशाळा नृत्यशाळा, आंदन दिदले जामाता. 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त.
विप्रा दक्षिणा दिदली अपरिमित नेता द्विज कंटाळती आश्रमा धन नेता ब्राह्मण वाटेस टाकिती न नेबवे म्हणून याचकमुखी हेच वचन पुरे किती न्यावे रायाचा औदार्य कृशान दारिद्र्य रान टाकले जाळून दुराशा दुष्कंटक वन दग्ध झाले मुळीहुनी धनमेघ वर्षता अपार दारिद्र्य दुरोळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणांकुर टवटवीत विरूढले असो नैषदपुरीचे जन पाहती सीमंतिनीचे वदन इंदू कळा षोडश चिरून द्विज ओतिले 32 कलंक काढून निशेष द्विजसंधी भरल्या राजस मुखीचे निघता श्वासोश्वास सुगंधराज तोची वाटे जलजमुखी जलज कंठ जलजमाला तेज वरिष्ठ जलज निंबपत्रे करुणी एकवट ओवाळुनी टाकती शशीमुखा असो साडे झालिया पूर्ण नैषद देशा गेला इंद्रसेन सकळ वराडी अनुदीन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे विजयादशमी दीपावळी लक्षुन जामात राहविला माने करून कितेक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्री जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधूवरा समयोचित करी बहु कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊनी सेवक वृंद धुरंधर सेना अगाध जात मृगये लागुनी वनी खेळता श्रमला फार घर्म आला तप्त शरीर जानोनी नौका सुंदर यमुना डोही घातली त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुणनिधान आवले अवलोकिती चहूकडून कौतुके भाषण करिताती कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत्य सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत आवले आक्रोशे बोलत नौका बुडाली मनोनिया भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा तीरी सेना होती अपार तिच्या दुखासी नाही पार चित्रांगदाचे पाठी राखे वीर आकांत करीती एकसरे सेवक धावती हाक फोडित चित्रवर्म्यासी जाणविती मात राव वक्षस्थळ बडवित चरणी धावत यमुना तिरी शिविके माझे बैसोनी माते समवेत सीमंतिनी धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्वही दुःखार्णवी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी सीमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी तियेसी माता धावुनी उठा उठी कन्येच्या घळा घाली मिठी शोक करी तेने सृष्टी आकांत एकची वर्तला सीमंतिनीचा शोक ऐकुनी डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे पशुपक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्मलता पर्वत त्यासही शोक अत्यंत सीमंतिनीसी पाहता शोके मूर्छना येऊनी निचेष्टित पडली सीमंतिनी तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकोनिया अवघी झाली एकत्र दुःखार्णवाचा न लागे पार स्नुषे ते देखून श्वशुर शोकाग्नीने कवळीला चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवंती सकळ स्त्रिया सावरती नाही मिती शोकासी मृतिका घेऊनी हस्तकी लावण्यवती घाली मुखी मने गहन पूर्व कर्म की शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परम स्नेहाळ पूर्व पापाचे हे फळ काळिंदी काळ झाली आम्हा माझी अंधाची काठी पाही कोणे बुडवली यमुना डोही मज अनाथाची गाठी पाही कोण सोडली निर्दये माझा दावा गे राजहंस कोणी नेले गे माझे पाडस माझा चित्रांगद डोळस कोण चोरून नेला गे मने म्यापूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकले की शिवरात्रीस अन्न घेतले की व्रत मोडले सोमवार की रमाधव उमाधव यात केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छेदिला की पंक्ती भेद केला निशेष की संत महंता लाविला दोष की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देते म्हणून ब्राह्मणास चाळविले बहुत दीन की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी
कोणाच्या मुखीचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवुनी की कुरंगी पाडसा बिघडविले की परिव्राजका प्रति निंदिले ऐसे तरी निधान गेले त्याच दोषास्तव वाटे असो प्रधान वर्गी सावरुणी सहपरिवारे चित्रवर्मासी मंदिनी स्वनगरासी नेऊनी निज सदनी राहविली इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती तव दायाद येऊन पापमती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळोनी जाती तेथोनी शत्रू धरून आणती बंदी घालिती दृढ तेव्हा इकडे सिमंतिनी व्रत न सोडे अत्यादरे करीत 1100 दंपत्य पूजी संयुक्त विधीने सर्व ही भोगवर्जुनी जान यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्यांनी पाताळी नेला नागभोनीची पाहता लीला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखिल्या नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अतिचतुर भामिनी सुवास अंगी ज्यांचिया ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजारव करीती भ्रमर ज्यांच्या देखता वदनचंद्र तपस्वी चकोर वेधले नवरत्नाचे खडे पसरले तेथे चहूकडे स्वर्ग सुखाहून आवडे पाताळ भुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद साष्टांग नमित सद्गद होऊन स्तुती करीतसे निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या देवतासी भजता यावर शिव महिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जन निर्मिली इच्छा मात्र जेने अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियेले हेळ मात्रे इच्छा परतता जान अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वासहित मग दोघे एक प्रीती आदी पुरुषा माझी सामावती तो सदाशिव निश्चिंती आम्ही भजतो तया ते ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांशे करून विष्णुजेने निर्मिला रजांशे केले विरंची स तमांशे रुद्र तामस तो शिवपुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्मलोष्ट अष्टधातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही 18 वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापिले जेने कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जान रोहिणीवर ज्याचे मन रमारमन ज्याचे अंतःकरण बुद्धी द्रुहीन जयाची अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्वही जो एवं जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र 11 रुद्र 12 मित्र उभे त्या पुढे कर जोडुनी ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णू मानव पामर त्याच्या दासाचे दास किंकर आम्ही असो कश्यपात्मजा ऐसे वचन ऐकून सतेज परम संतोषला ददंशकुराज क्षेमलिंगन देऊन कद्रुतनुज नाना कौतुके दाखवी तया मने देवास जे दुर्लभ वस्त ते तेथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत रहावे स्वस्थ मज पाशी चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्णभूषणास तेजा जननी जनकासी वेद माझा एवढाच मी पोटी तयांच्या 14 वर्षाची सिमंतिनी गुणनिधान लावण्य खानी प्राण देईल ते नितंबनी बोलता नैनी अश्रू आले माता पितयांचे चरण खंती वाटे कधी पाहिन माझी माता मजविन कष्टी जान नेत्री प्राण उरला असे तरी मज घालवी नेऊन म्हणून धरले नागेंद्राचे चरण तक्षक होऊन प्रसन्न देत अपार वस्तु ते मने 12 सहस्र नागाचे बळ दिधले तुझ होईल सुफळ तैसाच झाला तत्काळ चित्रांगद वीर तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिदला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिदली राक्षसांच्या देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिदला फणीवर
मनोवेग यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला. झाले 3 संवत्सर चहूकडे पाहे राजपुत्र. तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तीरा पातली. एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती. दिव्य रत्नमंडित नृपती चित्रांगद दिसत असे. फणी मस्तकीची मुक्ती सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवंतस. गजमुक्ताच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या. पाचा जडल्या कटी मेखलेवरी तेने हिरवी झाली धरित्री. मृगपशु धावती एकसरी नवे तृण वाढले मनोनिया. मुक्ता फळे देखून तेजाळ धावतचे ती मराळ. देखोनी आरक्त रत्नाचे ढाळ कीर धावती भक्षावया. अंगी दिव्य चंदन सुगंध देखून धावती मिलिंद. दश दिशा व्यापुल्या सुबद्ध ग्राण देवता तृप्त होती. विस्मित झाली सीमंतिनी भ्रमचक्री पडली विचारमणी. चित्रांगदही तटस्थ होऊनी क्षणक्षणा न्याहाळीत. कंठभूषणे रहित मंगळसूत्र हरिंद्रा कुंकुम विरहित वक्त्र. अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहतसे. न्याहाळीता तटस्थ स्वरूपाशी वाटते रंभा उर्वशी दासी. कुचक मंडलू त्यासी उपमा नाही द्यावया. तप्त चामी करवर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले कृश. ही चंद्रकळा राजस ग्रहण काळी झाकुळती. मग तिये पाशी येऊन पुसे साक्षेपे वर्तमान. मने तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग. मग आपल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण. बोलता सुवे नयन भरोनिया चालली. अश्रुधारा स्रवती खालत्या लाविल्या पयोधर लिंगास गळत्या. दंतजियेसे बोलता नक्षत्रायसे लखलखती. सीमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार. 3 वर्षे झालीचा व्रतार बुडाला येथे यमुना जळी. इची सासू श्वशुर दोन्ही शत्रूनी घातली बंदी खानी. हे शुभांगी लावण्य खानी ऐसी गती इयेची. कंठ दाटला सद्गदित चित्रांगद खाली पाहत. आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसित वेळोवेळा. सीमंतिनी सख्या सांगे खून कोण कुठील पुसा वर्तमान. सख्या पुस्ती येणे कोठून झाले खून नाम सांगा. तो मने आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतेल या ठायास. क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी. कळते भूत भविष्य वर्तमान मग सीमंतिनी सहाती धरुण. कानी सांगे अमृत वचन भ्रतार तुझा जिवंत असे. अजी 3 देवसा भेटवीन लटके नव्हे कदापि जान. श्री सदाशिवाची आन असत्य नव्हे कल्पांती. सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल इथुनी. परी ही गोष्टी कोणा लागुनी दिवसत्रय प्रगटवू नको. ऐसे सांगून परम स्नेहे येरी चोर दृष्टी मुख पाहे. मने वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके. मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा. करुणा करा पुराण पुरुषा न कळे लीला अगम्य तुझी. हा परपुरुष जरी असता तरी मजका हाती धरता. स्नेह उपजला माझी या चित्ता परम आप्त वाटत असे. काय प्राशून आला अमृत की काळे गिळोनी उगाळीला सत्य. हे मदनांत क्षडस्यात तुझे कर्तृत्व न कळे मज. जगन्निवासा हे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजिन दाम्पत्य. तितक्याच वाती यथार्थ बिल्वदळे अर्पीन. यावर बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाय सत्वर. तुझे सासू आणि श्वशुर त्यासी सांगू जातो आता. तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन. येरी करून हास्यवदन निज सदना प्रती गेली. सख्या बोलती आन वाहून तुझ भ्रतार होय पूर्ण. ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके. तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन. सीमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा. सीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली. सुखासनारूढ सदना गेली कोठे काही न बोले. मनोवेगाच्या वारूवर त्वरित आरूढला सीमंतिनी कांत. निजनगरा बाहेर उपवनात जाऊन या उतरला. नागे मनुष्यवेश धरून शत्रुस सांगे वर्तमान. 12 सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रांगद आला असे. तुम्ही कैसे वाचाल सत्य तवते समस्त झाले भयभीत. येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापावेगी. मग नाग जाऊन मात पितयांसी सांगे वर्तमान. त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाई.
तो शत्रू होऊन शरणागत उभयंतासी सिंहासनी स्थापत. दायाद कर जोडुनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वी. मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन. वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी. माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांग सुजान. धरुण पितयाचे चरण क्षेमलिंगनी मिसळला. मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालत. जैसा कौसल्येसी रघुनाथ 14 वर्षानंतरे. हारपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले. की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत. करभार घेऊन अमूप धावती देशोदेशीचे भूप. पौरजनाचे भार समीप येऊन या भेटती. हनुमंते आणिला गिरिद्रोण जेवी उठविला उर्मिला रमण. आनंदमय झाले त्रिभुवन तैसाच पूर्ण पे झाले. माता पितया समवेत चित्रांगद जालला मिरवीत. नैषदपूर समस्त शृंगारले ते धवा. चित्रवर्म्यासी सांगावया समाचार धावताती सेवक भार. महाद्वारी येता साचार मात फुटली चहूकडे. हेर जाऊन रायासी वंदित उठाजी तुमचे आले जामात. राव गजबजिला धावत नैनी लोटत आनंदाश्रू. कंठ झाला सद्गदित रोमांच अंगी उभे टाकत. समाचार आणला त्यासी आलिंगित धनवस्त्रे देत सीमेहुनी. अपार भरुनी रथ शर्करा नगरा वाटीत. मंगळतुरे अद्भुत वाजो लागली एकसरे. धावले अपार भूसूर राये कोश दाविले समग्र. आवडे तितके धन्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या. जय जय शिव उमानाथ म्हणून राव उडत नाचत. उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे. सीमंतिनीस बोलावून दिव्य अलंकार लेवून. जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले. दिव्य कुमकुम नेत्री अंजन हरिद्रा सुमनहार चंदन. सौभाग्य लेवविती जान 13 गुणे विडे देती. एक शृंगार सावरती एक पीक पात्र पुढे करीती. नगरीच्या नारी धावती सीमंतिनीसी पहावया. माता धावली सद्गदित सीमंतिनीसी हृदयी धरित. माये तुझा सौभाग्य सिंधू वर्धत असंभाव्य उचंबळला. ऐश्वर्य दृंगेला तुटून पुढती विरुडला भेदित गगन. तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालली उतरेना. धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजिले दाम्पत्य. जितवन करावयास जामात बोलावू धाडले त्वरेने. माता पितया समवेत चित्रांगद नगरा येत. चित्रवर्मान नृपती त्वरित सामोरा येत तयासी. जामाताच्या कंठी धावून श्वशुरे घातली मिठी. ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव. नगरा माझी आणली मिरवित पुन्हा विवाह केला अद्भुत. मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावित सीमंतिनीसी. पाताळीचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागी लेववीत. नवरत्न प्रभा पाकली अमित पाहता तटस्थ नारी नर. पाताळीचा सुगंध राज निगुती आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रती. नाना वस्तू अपूर्व क्षिती श्वशुरा लागी दिदल्या. सासू श्वशुराच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी. माये तुझा सौभाग्योदधी उचंबळोनी भरला असो बहुकाळ. पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषदपुरा जात. अवनीचे राजे मिळून समस्त छत्र देत चित्रांगदा. समस्त राज्यभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन. तेथे करुनिया शिवार्चन शिवपदासी पावला. 8 पुत्र पितया समान सीमंतिनीस झाले जान. 10 सहस्र वर्ष निर्विघ्न राज्य केले नैषदपुरी. जैसा पितामह नळराज परमपुण्य श्लोक तेजपुंज. तैसाची चित्रांगद भूपूज न्यायनीती वर्तत असे. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत. तिची ख्याती अद्भुत सूत सांगे शौनकादिका. हे सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियास. अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतुनी. विगत दवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती. शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे. ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन. आयु आरोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु. गंडांतरे मृत्यू निरसुन जाय गतधन प्राप्त शत्रु पराजय. श्रवणे पठने सर्व कार्य पावे सिद्धी येनेची. सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती मागमासी करिता स्नान. त्रिविध दोष जाती जळून शिवपद प्राप्त शेवटी.
सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करती सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्य सेविती अपर्णा हृदयारविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदाही श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड षष्ठ अध्याय गोढा श्री साम सदाशिव अर्पण नमस्तु शुभम भवतु इति श्री शिवलीलामृत षष्ठो अध्याय समाप्तः।